आज आपण पारंपरिक पद्धतीने कैरीचे लोणचे बघणार आहोत, तेही खानदेश स्टाईलमध्ये. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत अगदी खानदेशी स्टाईलने कैरीचे लोणचे. अगदी वर्षानुवर्षे ठेवलं तरी खराब होत नाही, रंग टेस्ट अगदी जशीच्या तशी राहते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथं 3 किलो अशा पद्धतीने ही कैरी घेतली. ही कैरी आंबट आहे आणि हिला गरही भरपूर असतो. तर कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली. विळीने किंवा सुऱ्याने तुम्ही या प्रकारे तुकडे करून घेऊ शकता. तर मी इथं विळीने चिरून घेतली. अशा पद्धतीने माझी कैरी चिरून झाली. तर बारीक बारीकच फोडी केल्या आहेत आणि मी आता हे पंख्यासमोर हवेशीर ठेवले. तर मी इथं 250 ग्रॅम रेडीमेड लोणच्याचा मसाला घेतलाय. 3 चमचे मिरची पावडर घेतली, 1 चमचा हळद, 2 चमचे मेथी दाणे, 20 मिऱ्या घेतल्या आहेत, 150 ग्रॅम बडीशेप घेतली आहे, अर्धी वाटी लसूण घेतलाय, हिंग घेतलाय, 4 ते 5 बॅडगी मिरच्या घेतल्या आहेत, 4 ते 5 तमालपत्र आणि 10 लवंगा घेतलेत. इथं चवीनुसार मीठ घ्यायचंय. तर इथं मी 300 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे. जर मोहरीची डाळ मिळाली नाही तर तुम्ही मोहरी थोडीशी भाजून मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता. तर इथं मेथीचे दाणे मी जाडसर मिक्सरमधून फिरवून घेतले. आता आपल्याला हे परातीत सिक्वेन्स वाईज लावून घ्यायचं आहे. त्यासाठी मी आधी लसूण घातला आहे, साईडने जाडसर वाटलेली मेथी दाण्यांची पूड घातली आहे. आता मिक्सरमध्ये आपण बडीशेपसुद्धा जाडसर वाटून घ्यायची. तर अशा प्रकारे मी भरड करून घेतली आहे, खूप बारीक वाटायची नाही. तर कडेने ही सुद्धा लावून घेते. अशा पद्धतीने मसाले लावल्यावर हे करपत नाही. आता मोहरीची डाळसुद्धा लावून घेते. मिरची पावडर साईडने घालून घेऊया. हळद मध्ये मी काळी मिरी घालून घेणार आहे. कडेने बॅडगी मिरची ठेवून देते. तमालपत्रही लावून घेऊया साईडने. लवंगासुद्धा ह्या मिऱ्यांबरोबर घातलेत. साईडने मीठही ठेवून देते. आता हा जो रेडीमेड मसाला आहे हा सुद्धा आपल्याला मिरची पावडरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर या ठिकाणी अगदी मस्त सिक्वेन्स वाईज माझे मसाले लावून झाले. तर तुम्ही इथं बघू शकता अतिशय छान असं दिसतंय. यात 1 चमचा हिंग घालतीये, हिंगाची पावडर. हिंगाची पावडर नसेल तर खडा हिंगसुद्धा तुम्ही फोडून घालू शकता. इथं तेल तापत ठेवलं आहे. 1 किलो तेल मी तापत ठेवलं आहे. तेल तापलं का नाही हे बघण्यासाठी मी लसणाची पाकळी यात घातली आहे. तेल छान तापलं आहे. आता गॅस ऑफ करून आपल्याला हळूहळू हे तेल मसाल्यांमध्ये घालून घ्यायचे. अगदी पटकन भरदिशी घालायचं नाही. थांबत थांबत आपल्याला हे मसाल्यात तेल घालून घ्यायचे अशा पद्धतीने, जेणेकरून आपले मसाले करपत नाही. तर तुम्ही इथं बघू शकता मी हळूहळू हे यात घालून घेते. जसं जसं मसाल्यांमध्ये तेल पडेल तसं तसं याचा अगदी मस्त असा खमंग सुवास सुटतो. तुम्ही इथं बघू शकता मी कशी हळूहळू तेल घालतीये ते. एकदम भरदिशी घातल्यावर मिरची पावडर आहे साईडने ती करपू शकते. जे कच्चे मसाले आहेत ते आधी भाजून निघतील अशा पद्धतीने मी यात तेल घालतीये. तर यात मेथी दाणे, मोहरी आणि बडीशेप वगैरे तर हे छान भाजून निघेल. तर अशा पद्धतीने मी तेल घालून घेतलंय. हे छान मिक्स करून घ्यायचे. तर इथं छान मसाल्यांमध्ये तेल मिक्स झालंय. आता चमच्याच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अगदी खमंग वास सुटलाय. आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. अर्धा तास मी मोकळंच ठेवलं होतं, नंतर झाकून ठेवलंय. आता इथं हवेशीर आपल्या या ज्या फोडी ठेवल्या होत्या त्या एका घमिलेत ठेवून घेतल्या आहेत. एक 7 ते 8 तासानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचंय. तर इथं तुम्ही पाहू शकता मसाला आपला अगदी थंड झालाय
आता यात आपल्याला घालायची आहे साखर. तुम्ही गूळही वापरू शकता. तर मी इथं साखर घालतीये. 6 चमचे मी साखर घालतीये. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अगदी टेस्टी मसाला होतो. यात दिलं गेलेलं प्रमाण अगदी पद्धतशीर आहे. अगदी परफेक्ट होतो हा मसाला एवढ्या कैरीसाठी. तर आता जे घमेल्यात मी फोडी ओतल्या होत्या त्यात हा मसाला घालून घेतलाय. पूर्णपणे थंड झाल्यावरच हा मसाला फोडींमध्ये मिक्स करायचा आहे. तर मी अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतेय. मिक्स केल्यानंतर मी हे झाकून ठेवणार आहे जोपर्यंत आपली जी बरणी आहे, आपण ज्यात स्टोअर करणार आहोत हा मसाला, ती बरणी क्लीन करून घ्यायची आहे. तिला स्वच्छ घासून थोडं ऊन दाखवून ठेवतो. तोपर्यंत हा मसाला मी अशा पद्धतीने ह्याला मिक्स करून झाकून ठेवणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता 2-4 टिप्स आपण फॉलो केल्या तर हे लोणचं अगदी जसंच्या तसं राहतं. तर अशा पद्धतीने मी मसाला मिक्स करून घेतलाय. मसाला झाकून ठेवायचा आहे. तर आता आपल्याला बरणीला इथं स्मोक द्यायचा आहे. त्यासाठी मी कोळसा छान गरम करून घेतला. थोडं तेल घातले. आता यात घालायचं आहे हिंग पावडर आणि याला बरणीला छान स्मोक द्यायचा आहे. त्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही. तर इथं मी स्मोक देऊन दिलाय आणि आता लोणचं भरून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता छान मसाला मिक्स झाल्यानंतर मी आता हे बरणीत भरून घेतेय. तर अशा पद्धतीने मी लोणचं बरणीत भरून घेतलंय. बरणी साईडने व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे आणि झाकण न लावता आता आपण ह्यात कॉटनचा रुमाल किंवा एखादी कॉटनचं पांढरं कापड असेल ते ह्याला बांधून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मी हवेशीर ठेवणार आहे, ज्याने लोणचं अगदी जसंचं तसं राहतं अगदी वर्षानुवर्षे. तर अगदी तोंडाला पाणी आणणारे हे चटपटीत लोणचे तयार झाले. कमेंटने नक्की सांगा लोणचं कसं झालंय ते. तर तयार आहे आपलं खानदेशी स्टाईलने कैरीचे लोणचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.